कल्याणकर साहेब आणि सेकंड परेड कमांडर श्री शहादेव प्रभू आगे पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय कृपा करून या बाजूला कोणी थांबू नये मागे बसलेल्या व्यक्तींना ध्वजावर समोर दिसणार नाही आपके निरीक्षण के लिए तैयार है यांनी पालकमंत्री महोदयाची अनुमती घेतलेली आहे आणि या संपूर्ण परेडचं निरीक्षण करण्यासाठी पोलीस दलातील बांधवांना विनंती आहे आपल्या मागे बसलेले काही प्लाटून क्रमांक एक आहे केंद्रीय राखीव पोलीस बलाची महिला पोलीस कर्मचाऱ्यांची पथक प्लाटून क्रमांक 6 नांदेड शहर पथक प्लाटून क्रमांक 7 विजया ध्वजस्तंभस्थळी होईल इथं आल्यानंतर धन्यवाद पण कृपा करून आपण आता थोडंसं बाजूला थांबावं प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभात आवर्जून उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सन्मान्य सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी माझे नागरिक उपस्थित कर्मचारी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो प्रजासत्ताक दिनाच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाच्या विकासासाठी संसदीय लोकशाही प्रणालीसाठी जी सर्वसमावेशक सर्वांना न्याय देणारी राज्यघटना आवश्यक होती ती अभ्यासपूर्ण राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमुख नेतृत्वाखाली साकारली गेली भारताच्या सार्वभौम प्रजासत्ताकासाठी भारतीय राज्यघटना स्वातंत्र्यानंतरच्या अवघ्या 2 वर्षाच्या कालावधीत साकार झाली या देशात सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी जर कोणी उभा असेल तर ती घटना आहे हे विसरून चालणार नाही प्रत्येकाला संरक्षण देण्याची खरी ताकद या राज्यघटनेतच आहे स्वतंत्र समता बंधुता आणि सर्वांना समान न्याय या मूलभूत पायावर आपली राज्यघटना उभी असल्याने खऱ्या अर्थाने आपल्याला प्रजासत्ताकाला एक वेगळा आयाम लाभला आहे हा 71वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत असताना गतवर्षी आपण जे काय अनुभवले जे पाहिले जे सोसले ते मागे वळून पाहिले तर प्रत्येकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही गेल्या वर्षभराचा काळ खूप आव्हानात्मक ठरला मात्र या कठीण काळामध्ये सुद्धा संपूर्ण देशाचे नागरिक नांदेड जिल्ह्यातले आपले सर्वजण प्रत्येकाला करोनाला समोर जावं लागलं परंतु आपण सर्व एक संघ राहिलो आणि ह्या आव्हानाला आपण समोर गेलो करोनाच्या या काळात नागरिकांच्या संयमासह शासनाच्या प्रत्येक विभागाने परस्पर समन्वय ठेवून या काळात आलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडून दाखवलेली आहे जिल्हा परिषद महानगरपालिका जिल्हा प्रशासन जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाची टीम आयुर्वेदिक कॉलेज सर्वांनी आपल्या संयुक्त प्रयत्नातून कोरोनावर मात करण्याकरता बरंच आपण यशस्वी राहिलो आणि आपण तत्परतेने ही सर्व टीम आधी कार्यरत आहे
परंतु अजूनही धोका टळलेला नाही. या सगळ्या मोहिमेला आपण अजूनही चालू ठेवलेला आहे. कोरोनाच्या लसीकरणाची सर्व यंत्रणा संपूर्ण देशभर राबवली जाते. त्याप्रमाणे आपल्याही राज्य जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. थोडा प्रतिसाद चांगला आपण सर्वांनी त्याला दिला पाहिजे आणि हे संकट टळलं असं म्हणणार नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्वाकांक्षी योजना जाहीर केली. माझे कुटुंब माझी जबाबदारी ती स्वीकारून महाराष्ट्राला समृद्ध आपल्याला करायचं आणि या महामारीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे. कोरोनाच्या संकट काळात अनेक प्रश्न निर्माण झाले. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रत्येक युवकाला स्वतःची व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्यामध्ये ऑनलाईन रोजगार मिळावे तसेच महास्वयं वेब पोर्टल मार्फत विविध उपक्रम आपण राबवण्यावर भर दिलेला आहे. महाराष्ट्राच्या इतर विकास कामाकडे सुद्धा अशा मोठ्या आत्मविश्वासाने आपण वळलो आहोत. आपल्या नांदेडच्या विकासासाठी जे काही करता येईल त्याचे नियोजन मधल्या काळात आपण केलेलं आहे. राज्यातील नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाशी नांदेडला जोडता यावं या दृष्टीने विचारपूर्वक निर्णय घेऊन मी शासनाने प्रस्ताव मांडला. प्रस्तावाला सकारात्मक विचार करून तात्काळ त्याला होकार सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याला होकार दिला आणि यावर निर्णय सुद्धा घेतला असून नांदेड ते जालना पर्यंत साधारणतः 194 किलोमीटर स्वतंत्र समृद्धी मार्ग हा निश्चित तयार केला जाईल. या संपूर्ण कामाला जवळपास 6,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे नांदेड ते मुंबईला जाण्याचा मार्ग अधिक सुकर व नजीकचा होणार आहे. त्यात वेळेची सुद्धा बरीच बचत होणार आहे. नांदेड शहरामध्ये नांदेडमध्ये बाफना उड्डाणपूल ते वाजेगाव उड्डाणपूल गोदावरी नदीवरील नवीन ही अशा प्रकारच्या पुलाची सुद्धा समृद्धी महामार्गाचा एक भाग म्हणून ते कामे आपण हाती घेणार आहोत. आणि त्याचबरोबर एशियन डेव्हलपमेंट बँकेअंतर्गत नांदेड ते निळा आसना पूल मुगट काळेगाव फाटा ते भासर येथील त्रिपुराची पर्यंत जवळपास 1,325 कोटीचा रस्त्याला सुद्धा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याचे भूमिपूजन लवकर सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बोलून आम्ही करणार आहोत हे मला उद्या या ठिकाणी नमूद करावं वाटतं. यावर्षी गत काही वर्षातील पर्जन्यमानाच्या तुलनेत चांगला पाऊस झाल्याने कृषी क्षेत्राला पाण्याची मुबलक उपलब्धता झालेली आहे. स्वाभाविकच आहे की ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्यांना विजेचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कृषी पंपासाठी यावर्षी वाढणारी वीज मागणी लक्षात घेता महाविकास आघाडी शासनाने ऊर्जा विभागामार्फत प्रत्येक कृषी पंप वीज ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी खास नवीन कृषी पंप जोडणी धोरण जाहीर केलेले आहे. नांदेड जिल्ह्यात असंख्य गावात आजही अंतर्विहित स्वतंत्रची जागा नसल्यामुळे काही प्रश्न आम्ही गांभीर्याने घेतला आणि त्याचा विचार करून गाव तिथे स्मशानभूमी, दफनभूमी अशा प्रकारची योजना हाती घेतलेली आहे. आज नांदेड तालुक्यातील काही गावांना जमीन प्रदान करण्याचे आदेशही प्राथमिक स्वरूपामध्ये आज आम्ही करणार आहोत. जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनासंदर्भात जर का अडचणी भासल्यास तर त्यांना शासन स्थळावर तात्काळ पोहोचता यावं, त्याचं त्यात निराकरण करता यावं या उद्देशाने आपल्या शासन प्रशासन आपल्या दारी या योजने शुभारंभ सुद्धा आपण करत आहोत. आपल्या जिल्ह्यातील बचत गटांना त्यांच्या नेतृत्व कार्यासाठी प्रशस्तीपत्र देताना मला विशेष आनंद होत आहे. त्याचबरोबर आपल्या नेहरू युवा केंद्रामार्फत स्वच्छ भारत समर इंटर्नशिप अभियानात अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या युवकांचे मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर जिल्ह्यात बेटी बचाव बेटी पढाव अभियानाअंतर्गत जी साक्षरता मोहीम घेतली आहे त्या मोहिमेचं सुद्धा मी या निमित्ताने विशेष कौतुक करतो. आपल्या नांदेड जिल्ह्यात आदिवासी तालुका म्हणून किनवट हा ओळखला जातो. या तालुक्यातील आदिवासी वाड्यापाड्यात राहणाऱ्या अभ्यासू मुलांना वैद्यकीय क्षेत्रात येता यावे, त्यांना चांगल्या शिक्षणाची विशेषतः नीट परीक्षेबाबत चांगली तयारी करता यावी या दृष्टीने पूर्वतयारी करत असताना मिशन नीट 2021 हा उपक्रम शासकीय आश्रमशाळा किनवट बोधडी इथे सुरू झाला आहे हे सांगताना मला विशेष आनंद आहे. मित्रांनो, त्यामुळे अधिक वेळ मी आपल्याला घेणार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर विकासाला चालना अधिक देण्याची पालकमंत्री नात्याने मी जबाबदारी स्वीकारत आहे. आपल्या सर्वांचं मोलाचं सहकार्य या निमित्ताने नेहमी लाभत राहील. प्रशासन ह्या गतिमानतेने या सगळ्या कामाला निश्चित गती देईल अशा प्रकारची अपेक्षा करतो. आणि त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन स्वातंत्र्य सैनिकांप्रती ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
पोलीस दल मुख्य या प्लॅटूनचे नेतृत्व नारखेडे आणि सुपरबंदी आहेत सहाय्यक पोलीस सुपरिवीक्षक CRPF श्री वेदप्रकाश. जलद प्रतिसाद पथक या तुकडीचे नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक कुंडलवाडीचे श्री विशाल सूर्यवंशी आणि सुपरबंदी आहेत पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्षाचे श्री गोपाळ ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे दंड नियंत्रण पथक शहरातील जिल्ह्यातील दंडासदृश परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण आणणारे हे पथक त्याचं नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक विनायक नगरचे परशुराम देवकते आणि सुपरबंदी पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्षाचे हनुमंत भोले. प्लाटून क्रमांक 4 प्लाटून कमांडर श्री तुळशीराम चिठ्ठेवार पोलीस उपनिरीक्षक मराठा आणि प्लाटूनचे सुपरबंदी श्री व्यंकट गांगलवार पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्ष. या सर्व जवानांच्या बरोबरीने आमच्या महिला भगिनींचे पोलीस मुख्यालयाचे कर्मचारी पथक नेतृत्व करतात पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्षातील श्रीमती आरती पवार आणि सुपरबंदी पोलीस उपनिरीक्षक ग्रामीणच्या श्रीमती रोहिणी नक्ते. प्लाटून क्रमांक 6 नांदेड शहर विभागाचे पथक प्लाटून कमांडर श्री योगेश बोधमुरे पोलीस उपनिरीक्षक इस्लापूर सुपरबंदी श्री सचिन देवेकर पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्ष. इतराला उपविभागाचे पथक प्लाटून कमांडर श्री सचिन सोनवणे पोलीस उपनिरीक्षक भागनगर. शहराचे धान्य असताना असं उभे राहतात या गुन्हा नियंत्रित करणारे हे पोलीस जवान शहर वाहतूक शाखेचं नांदेडचे हे पथक प्लाटून कमांडर श्री चंदन सिंह परिहार पोलीस उपनिरीक्षक सोनखेड सुपरबंदी श्री शिवकुमार बाचावार पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्ष. प्लाटून क्रमांक महाराष्ट्र सुरक्षा बल श्री बालाजी सूर्यवंशी या प्लाटूनचं नेतृत्व करतात. या पथकामध्ये प्लाटून क्रमांक 10 पोलीस दलाचं पथक पोलीस मुख्यालय त्याचे संबंध महाराष्ट्रावर बोलण्यात आलेले होते. प्लाटून क्रमांक 11 डॉ सुलतान आपल्या तेलंगणाला सलामी करतो. राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्र चंदीगड इथं 6 महिन्याचं खडतर प्रशिक्षण घेऊन सुलतान आपले सहयोगी हँडलर गायकवाड आणि चालक चौधरी. PDDS बॉम्ब शोधक व नाशक पथक आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेणारं हे वाहन मार्क्समॅन त्याचं नेतृत्व करतात श्री घोगरे आणि चालक श्री आचेवाड. जे भारतातल्या पुरातन काळातल्या एखाद्या आयोगाची आठवण झाली अशाच पद्धतीचं आणि तशाच पद्धतीने नियंत्रण करणारं आणि परिस्थिती नियंत्रणात आणणारं हे गजवाहन अत्याधुनिक सुयोगाने तयार असलेलं त्याचं नेतृत्व पोलीस तहसीलदार श्री मोरे आणि चालक श्री शिंदे. अग्निशमन दलाचं रेस्क्यू वाहन श्री गणेशच्या अंतर्गत चालक श्री प्रकाश काटे. जिल्ह्यातल्या अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगामध्ये अनेकदा या वाहनाने पथकाने असंख्य लोकांचे प्राण
डॉक्टर लोकेश्वर गव्हाणे आणि वाहन चालक लातूर वडोदराच्या विविध योजनांची माहिती देणारा हा चित्ररथ शासनाची जनतेसाठीची सेवा क्रमांक 108 रुग्ण आहे का डॉक्टर टी राहते आणि आनंदा चालक कृषी विभागाचा रथ विकेल ते विकेल धोरणांतर्गत संत शिरोमणी सायका मारून रयत बाजार अभियान प्लाटून कमांडर बालाजी गुजरवार बेटी बचाव बेटी पढाओ चित्ररथ हनुमान कल्याणकर राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेता लक्षाचा धनादेश पालकमंत्री महोदयांच्या हस्ते देण्यात येणार आहे. ₹3 लाख धनादेश आणि ताम्रपटाचं वितरण पालकमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न होत आहे. कृपा करून माझ्या समोर थांबलेल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे आपण बाजूला थांबावं. मला समोरचा दिसत नाही. काय आहे कृपा करून आपण थांबू नये मागे सरकावं. पुढे जागा आहे भरपूर मागच्या बाजूला थांबू शकता आपण. श्री व्यंकट तुकाराम गोंदवार यांना सन्मान. श्री गोपाल चंद्रकांत नक्षलग्रस्त भागामध्ये खडतर आणि कठीण कर्तव्य बजावल्याबद्दल हा विशेष सेवा पदकाचा सन्मान करण्यात येतो. श्री पोलीस उपनिरीक्षक श्री खामराव रामराव वानखेडे श्री संतोष विश्वनाथ सोनसळे नायक आंतरराष्ट्रीय 200 किलोमीटर BRM सायकलिंग स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी श्री साईनाथ विश्वनाथ सोनसळे यांनाही प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येतं. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य आणि डॉक्टर राजेश आंबेडकर राजेश आंबेडकर श्री मलाला नागरिकांना खूप मोठी सेवा दिलेली आहे. डॉक्टर निलेश भास्तेवार संचालक डॉक्टर योगेश फुले यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तराची सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाची विद्यार्थिनी करून आपण जास्त वेळ थांबू नये. सर्वांना सूचना आहे विद्यार्थ्यांना संस्कृती मागे पेटकुले दोन्ही विद्यार्थ्यांनी समान गुण प्राप्त केलेले आहेत. श्रीराम पब्लिकचे विद्यार्थी विद्यार्थी मधुरा माधवराव भोडके नागार्जुना पब्लिक स्कूल संकल्प अनिल काकडिया निहार मनीष देशपांडे परीक्षेमध्ये यश मिळवलेले राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेले विद्यार्थी सन्मान क्षितिज दिगंबर नरवाडे जिज्ञासा विद्यालय रोहिणी शिवाजीराव हाके ज्ञानमाता विद्याविहार प्रथमेश यशस्वी योद्धे छायाचित्रकाराचं छायाचित्र घेण्याचा हा योगायोग आपल्या सर्वांना. त्यानंतर श्री शिवचरण डॉक्टर चंद्रकांत मंडल संतोषी
इथे